मुलुंडमध्ये पुन्हा एकदा मेट्रो साईटवरील निष्काळजीपणा समोर आला आहे। LBS रोडवर काही महिन्यांपूर्वीच जिथे पॅरापेट वॉल कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणाजवळ आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे। मेट्रो लाईन 4च्या बांधकाम स्थळावरून 3 बाय 8 फूट आकाराची लाकडी फळी थेट एका चालत्या कारवर कोसळली। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारच्या छताचे मोठे नुकसान झाले। ही कार फोर्टिस हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टर अनिता मॅथ्यू यांची असून त्या चालक राजन नायर यांच्यासोबत रुग्णालयाकडे जात होत्या। या घटनेनंतर भाजप आमदार मिहिर कोटेचा आक्रमक झाले। मिलान बिल्टेक LHC या कंत्राटदाराचे काम तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसेच कंत्राट रद्द होईपर्यंत MMRDA कडून 24 तास देखरेख ठेवावी आणि या निष्काळजीपणाबद्दल FIR दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ब्युरो न्यूज, शहर मुंबई।